नमस्कार, मी तेजस्विनी। आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन। आज ह्या दिवशी आपण नृत्य अर्पण कला अकॅडमी ही एक नवीन सिरीज चालू करते आहे ज्याचं नाव पर्णिका आहे। इट विल बेसिकली बी अ लाईव्ह सिरीज with interactive sessions from prominent personalities of several fields. So today we'll be going live with an important personality from the field of literature, Marathi literature especially, श्रीनिवास नार्वेकर सर। तर यांना आवाजाचा बादशाह म्हणून पण ओळखलं जातं आणि गेले कित्येक वर्ष हे आवाजाच्या ह्याच्यावर काम करतात। विजन व्हॉइस अँड ॲक्ट हे त्याचे फाउंडर आहेत आणि उत्कृष्ट कथालेखक आहेत, कथाकार आहेत, दिग्दर्शक आहेत। पण ह्यापेक्षा जास्त त्यांनी एक चळवळ चालू केलेली, त्यांनी आणि त्यांच्या सौ मिसेस उत्कर्षा बिर्जे, की आपल्यासारखं ही जनरेशन आहे ज्यांना आता सध्या रीडिंगपासून सगळे रीडिंगपासून लांब आहेत, कोण जास्त वाचत नाही, वाचन नाही आहे। तर अशा लोकांसाठी त्यांनी एक चला वाचूया करून उपक्रम चालू केला, ज्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। आणि या उपक्रमामुळे आजच्या पिढीला वाचनाची जागरूकता आली व आवड निर्माण झाली वाचायची। श्रीनिवास नार्वेकर सर ते आपल्याला गायडन्स देणार आहेत की रीडिंग हॅबिट्स, मग तुमचं प्रोनाउन्सिएशन कसं असावं, उच्चारण, आणि विथ रिलेटेड टू भरतनाट्यम ते आपल्याला सांगणार आहेत की ब्रीदिंग टेक्निक्स कशा असाव्या, काय इम्पॉर्टंट आहे ब्रीदिंग टेक्निकमध्ये विथ रिलेशन टू क्लासिकल डान्स। तर आपण त्यांना बोलूया। थोड्याच वेळ जॉईन करतील। ओके, ते थोड्याच वेळात आपल्याबरोबर जॉईन होतील। आज ते आपल्याबरोबर असणार आहेत। तर आपली मेन विषय असतील की बेसिकली भरतनाट्यमशी निगडीत असतील की जे आपण एखादी परीक्षा असते तेव्हा आपल्याला दम लागतो, तेव्हा आपलं ब्रीदिंगमुळे आपल्याला त्रास होतो बोलायला, तर अशा सगळ्या प्रश्नांची ते आपल्याला उत्तरं देतील। लेट्स सी ते ऑनलाईन। ओके, आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ते व्हॉइस ट्रेनर तर आहेतच, आणि प्लस त्यांचा एक चला वाचू द्या हा उपक्रम तर आहेच,
अजून एक दुसरा उपक्रम असतो त्यांचा, नाही ओके. यांची आवाजाची कार्यशाळाही चालते, तर त्यामध्ये तुम्हाला व्हॉइस ट्रेनिंग दिलं जातं. थोड्याच वेळात ते आपल्याला जॉईंट होत आहे. काही टेक्निकल इश्यूजमुळे प्रॉब्लेम होतो. हाय ताई, हाय अनुष्का, हाय सोनाक्षी, हाय सांज. हाय ना तसं. आवाज नाही येते. आता येतोय अंकिता? आवाज येतोय ना माझा क्लिअर? येस ओके. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आज सरांना यासाठी बोलवलं की काही दिवसाआधी मध्ये कोरोनाच्या आधी, कोरोना सगळं लॉकडाऊन होण्याआधी आम्ही त्यांचं एक असंच वर्कशॉप चालू होतं तेव्हा अटेंड केलेलं. तर असं झालं की का म्हणून म्हणजे जे रोजचे डे टू डे आपण आहोत जॉब करणारे जे रोजचे डे टू डेवाले आहोत, तर ते लोक तर हे वर्कशॉप अटेंड करतातच, पण मग भरतनाट्यमसारख्या एखाद्या कलेसाठी आपण का नाही करू शकत? की आपल्याला प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण खूप असं कंटिन्यू डान्स करतो, त्यानंतर आपल्याला विचारलं जातं की अरे हां ह्याची हे सांगा, तालम सांगा, प्रॉब्लेम होतो. तर मग अशासाठी काय करावं? किंवा मग आपल्या भरतनाट्यममध्ये सुद्धा व्हॉइस कल्चरची इम्पॉर्टन्स काय आहे? तर ह्यासाठी आज सरांना बोलवले.
येत आहेत, पण थोडे टेक्निकल इश्यूज आहेत. माझा ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकू येतोय ना सगळ्यांना? ते ऐकू येतंय ना? काही काही प्रॉब्लेम होतो थोडं लावून जा. अजून. येस. ओके ना? हो, आवाज येतोय ना? हो. इन्स्टाची सवय नसल्यामुळे कॅमेऱ्याचा वगैरेही अंदाज नाही. या. तर कसे आहात तुम्ही? व्हेरी फाईन. हाव आर यू ऑल? Fine. बाकी सगळे पण ठीकच असतील, घरीच आहेत सध्या. हो, घरीच सध्या. तर आता I hope. तुम्ही थोडं स्वतःचं, मी तुमचं तर इंट्रोडक्शन दिलं, पण तुम्ही आता स्वतःनी स्वतः थोडे इंट्रोडक्शन द्या. दिलंय ना ऑलरेडी. मी काय देणार माझं इंट्रोडक्शन? ते स्वतःच्या ह्याच्यात ऐकलेलं वेगळं पडतं. नाही, ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे काय करतो ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ते चांगलं दिलेलं असणारच. ठीक आहे, मग आपण चालू. या. तर तुम्हाला सांगा, व्हॉइस कल्चर बेसिकली काय असतं आम्हाला सांगा, आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आपल्या रोजच्या लाईफ मध्ये. व्हॉइस कल्चर ही फार पुढली गोष्ट आहे. पहिल्यांदा आपण व्हॉइस बद्दल हे करू, विचार करू. व्हॉइस म्हणजे काय, पण ऍक्च्युली व्हॉइस म्हणजे काय, तर आपला जो साऊंड येतो आपल्या स्वरयंत्रातून, साऊंड आणि व्हॉइस. साऊंड इज ध्वनी, व्हॉइसला आपण आवाज, साऊंडला सुद्धा आवाजच म्हणतो, पण टेक्निकली साऊंड इज ध्वनी. तो जी व्हायब्रेशन्स आपल्या स्वरतंतूच्या द्वारे येतात, तो साऊंड येतो, आणि त्या व्हायब्रेशन्सच्या बरोबर सोबतीनं जो साऊंड येतो त्याला आपण माणसांच्या बाबतीत व्हॉइस म्हणतो. आपण फॅनचा व्हॉइस नाही म्हणत, टेबलचा व्हॉइस नाही म्हणत. व्हॉइस हा माणसाच्या बाबतीत आपण म्हणतो. बाकीचा सगळा फॅनचा साऊंड, टेबलाचा साऊंड आला, गाडीचा साऊंड येतो, गाडीचा व्हॉइस नाहीये. सो हा एक बेसिक फरक आहे. कल्चर ही फार पुढली गोष्ट आहे. मुळात आपण व्हॉइसची गरज काय, तर कम्युनिकेशन. आत्ता आपण बोलतोय किंवा आपण साधं आपण बोलत असतो, काही ना काही स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा काही आपल्याला एक 2 ओळी बोलायच्या असतील. सर, कॅन यू प्लीज स्पीक इन हिंदी? ओके. या, नो प्रॉब्लम. सो वॉइस इज द थिंग जो अपनी स्वर यंत्र के माध्यम से जो वाइब्रेशंस आती है. साउंड इज डिफरेंट, वॉइस इज डिफरेंट. हम फैन की जो आवाज आती है उसे फैन का वॉइस अच्छा है ऐसा नहीं बोलते कभी. तो अगर कार की आवाज हो तो कार की वॉइस अच्छी है ऐसा नहीं बोलते. कार का साउंड होता है, फैन का साउंड होता है. सो वॉइस इज द ओनली थिंग विच इज कनेक्टेड टू द ह्यूमन. सिर्फ आदमी जो है वो उसके बारे में वॉइस ये कंसेप्ट मानी जाती है. सो वॉइस इज द थिंग जो हम कम्युनिकेट करते हैं, कि एक कम्युनिकेशन का जरिया होता है कि हमें इंट्रोड्यूस करना है खुद को, या अपने काम के बारे में खुद को बताना है कुछ. अगर कुछ भी, अगर 2 लाइनें बस आपके साथ मुझे बात करनी हो, बोलनी हो, तो कम से कम कुछ एक 10-20 लफ्ज तो आ जाएंगे, कम से कम एक 10-20 वर्ड्स तो आ जाएंगे. तो अगर
ये वर्ड्स अगर मेरे मुंह से ठीक तरह से अगर नहीं निकले तो आप तक पहुंचने में बहुत दिक्कत होगी, आपको समझ नहीं पाएगा। हम बोलते हैं ना, अरे वो क्या बात कर रहा है, क्या बोल रहा है, कुछ समझ में ही नहीं आ रहा है। बहुत बार ऐसा होता है ना। सो ये समझ में नहीं आ रहा है, ये क्या होता है? तो एक तो उसके मुंह से जो आवाज निकल रही है वो ठीक तरह से नहीं आ रही है, अपने तक पहुंच नहीं पा रही है। दूसरी बात यह है कि जो वो वर्ड्स यूज कर रहा है, वो जो वर्ड्स यूज कर रहा है वो वर्ड्स ठीक तरह से आ नहीं रहे, जिस तरह से वो आने चाहिए, जिस तरह से हमें वो बातें समझ में आनी चाहिए वो ठीक तरह से आ नहीं रही है। सो ये अगर बातें जो सामने वाला अपने बात कर रहा है अपने से, तो ये जो अगर नहीं आ रही है तो अपने कम्युनिकेशन प्रॉब्लम होती है, कम्युनिकेशन में अपने दिक्कत होती है, संवाद में दिक्कत आ जाती है। सो ये दिक्कत ना हो इसलिए मैं जब बात करता हूँ आपसे तब मुझे कहीं कुछ बातें ध्यान में रखना जरूरी है कि एक तो मेरी आवाज आप तक साफ सुथरी पहुंचे। जो सीधी सी बात है, जब हम ऐसे ऑनलाइन आते हैं तो पहली बात, आवाज आ रही है ना बाबा, ये पूछते हैं। ठीक तरह से आवाज आ रही है क्या, आप मुझे सुन पा रहे हो, कैन यू हियर मी? तो ये तो पहला क्वेश्चन होता है, क्या मैं ठीक तरह से दिख रहा हूँ, क्या मेरा फ्रेम ओके लगा है, ठीक तरह से दिख रहा हूँ, ठीक तरह से आवाज आ रही है? तो हाँ होने के बाद हम कम्युनिकेशन शुरुआत करते हैं। सो द वेरी फर्स्ट थिंग इज कम्युनिकेशन। तो कम्युनिकेशन के लिए वो वॉइस जरूरी है, अपनी आवाज जरूरी है। अपने मुंह से आवाज ही नहीं निकल रही तो कम्युनिकेट ही नहीं हो जाएगा, कुछ कम्युनिकेशन ही हो नहीं पाएगा। तो अगर और ये आवाज हम बोलते हैं कि अरे उसकी आवाज बहुत अच्छी है, उसकी आवाज बहुत बुरी है, लेकिन मेरे ख्याल से माना जाए तो मैं कभी भी कहता हूँ कि आवाज अच्छी या बुरी नहीं होती, सबकी आवाज अच्छी होती है। जिसको जैसी आवाज मिली है फिजिकली, जैसे बाय बॉर्न जैसे आवाज मिले है, वो हर एक की आवाज अच्छी ही होती है। थोड़ा बहुत कम ज्यादा कुछ खामियां रहती है, कुछ लोगों में उनके आवाज की कुछ विशेषताएं होती है, कुछ लोगों में कुछ आवाज में खामियां होती है। तो जिनकी खामियां होती है उनके बारे में हम बोलते हैं कि नहीं अरे यार उसकी आवाज अच्छी नहीं है, बट आवाज सुनने में अच्छा नहीं लगता उसका। जिनकी आवाज में कुछ विशेषताएं होती है उनके बारे में हम कहते हैं अरे यार क्या आवाज है यार इसकी। लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपुर, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, इनके बारे में हम आवाज के बारे में क्या बोलते हैं, अरे क्या आवाज है यार अमिताभ बच्चन साहब की, क्या आवाज है यार लता दीदी की, बोलते हैं ना ये। तो क्यों बोलते हैं? तो उनकी आवाज हमें सुनने के लिए अच्छी लगती है, और इसलिए उनके गाने सालों हो गए, उनके गाने आज भी हम दोहराते हैं, आज भी उनको गानों पे डांस करते हैं, आज भी उनके गाने हम गाते हैं, आज भी उनके गाने हम याद करते हैं। बच्चन साहब अब ही इज नाउ रनिंग 70, ऑलमोस्ट 70 ईयर्स क्रॉस। सो अगर 50 साल तक वो उस उनकी आवाज अगर हम अपने दिमाग में, अपने जहन में रखे हुए हैं, तो इसका मतलब ये है कि उनके आवाज में कुछ ऐसी विशेषताएं हैं कि जो वो हमें याद रखने के लिए मजबूर करती है। सो इसके लिए आवाज अच्छी अच्छी या बुरी कहने के बजाय आवाज में अपनी कुछ ऐसी विशेषताएं होनी चाहिए जिसके जरिए अपनी आवाज सुनने के लिए अच्छी लगे आपको। तो ये पहली बात है कि मेरी आवाज आप तक ठीक तरह से पहुंचनी चाहिए। मेरी आवाज आप तक साफ सुथरी होनी चाहिए, मेरी आवाज आप तक पहुंचने के लिए। और साफ सुथरी होने के लिए कुछ काम करना होता है मेरी आवाज पे मुझे, तो वो काम करना जरूरी है। तो ये जो काम करना जो है उसे कल्चर कहते हैं। सो वॉइस कल्चर इज व्हाट, हीरा होता है अपने पास, तो हीरे को कल्चर करते हैं, बोलते हैं ना हीरे को कल्चर किया है, ये कल्चर्ड मोती है, ये कल्चर्ड डायमंड है। सो व्हाट इज कल्चर? तो कल्चर माने उसको हम हीरे को पहलू निकालते हैं। सो वो हीरे को पहलू निकालने के बाद, मोती को पहलू निकालने के बाद उसकी खूबियां, उसकी विशेषता, उसका जो सौंदर्य होता है वो और बढ़ता है और अच्छा दिखता है, वो निखर जाता है। उसी तरह अगर जो हम मेरी आवाज है, अपनी आवाज है, उसको अगर निखारोगे आप, उस पर कल्चर करोगे, उसको अपनी आवाज में आप पहलू निकालोगे, तो और आवाज निखर कर बाहर आ सकती है। सो दैट इज वॉइस कल्चर।
वॉइस इज द बेसिक थिंग जो हम यूज करते हैं, और वो जो अपनी आवाज है उसे अच्छी तरह से प्रेजेंट करने के लिए, अच्छी तरह से आप तक मेरा जो कहना है, मेरा जो बात करना है, वो मेरी बात, मेरा कहना आप तक ठीक तरह से पहुंचाने के लिए जो एक अच्छी आवाज की जरूरत होती है, वो उसके लिए वॉइस कल्चर करना जरूरी होता है. सो दैट इज वॉइस कल्चर. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की ते कम्युनिकेशनसाठी युजफुल आहे बेसिक वॉइस कल्चर. ऑफकोर्स कम्युनिकेशन. आता आपण बोलतोय, हम बात कर रहे हैं, ज्यादातर शायद आपके पास हिंदी है, तो जितना हो सके हिंदी में बात कर. हाँ, सो ताकि और कुछ मैसेज ना आ सके सर, हिंदी में बात करिए करके. तो कम्युनिकेशन के लिए वो वॉइस, हम जो अब बात कर रहे हैं, आप मुझे सवाल पूछ रहे हैं, मैं इसका जवाब दे रहा हूँ. अगर यहाँ कोई सवाल पूछेगा बाय वॉइस पर्सनली, तो सवाल अगर पूछेगा तो सवाल मुझ तक आपकी आवाज के जरिए मुझ तक पहुंचना तो चाहिए. तो ये जो पहुंचना, आवाज पहुंचाना है, तो आवाज पहुंचाने के लिए बेसिक आवाज की जरूरत होती है. और इसके लिए मेरी आवाज किस तरह की है, मेरी आवाज मैं पहुंचा सकता हूं कि नहीं, ताकि चिल्ला चिल्ला के कह ना सके कि बाबा मेरी आवाज सुनो, अभी मैं चिल्ला रहा हूँ, अब तुम्हारी यार मेरी बात सुनो, ये ना हो पाए. इसलिए अगर भीड़ भाड़ भी हो, 100 लोग हो, लेकिन 100 लोगों में भी अगर मैं एक भी सेंटेंस बोलूं तो झट से 100 लोगों का ध्यान मेरी तरफ जाना चाहिए. इस तरह की कुछ खूबियां, इस तरह की कुछ विशेषताएं मेरी आवाज में हो, इस तरह ये सोचकर अगर मेरे वॉइस पर अगर काम करना हो, तो उसके लिए वो जो काम करना पड़ता है, जो कल्चर करना पड़ता है, तो वो दैट इज वॉइस कल्चर. तो कम्युनिकेशन के लिए आवाज की बहुत ही वो अहम बात है. आवाज, वॉइस इज अ वेरी इंपॉर्टंट थिंग इन कम्युनिकेशन. व्हॉइस बरोबर प्रोनाउन्सिएशन पण इतकंच इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स प्रोनाउन्सिएशन खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार करतो, प्रोनाऊन्स करतो, जसं आपण म्हणतो की व्हॉइस, आवाज येत नाहीये तुझा व्यवस्थित, ऐकू येत नाहीये मला, तसं जर एखादा शब्द चुकीचा पडला किंवा एखादा शब्द मला कळलाच नाही, एखाद्या शब्दाच्या बाबतीत जर काही अडचण आली ऐकायला, तर तो शब्द, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नहीं, हम समझ नहीं पाते. तो वो भी बोलते हैं ना, बोलते बोलते बहुत सारी बातें ऐसी होती है कि अरे यार वो बहुत बोल रहा था लेकिन कुछ शब्द सुना ही नहीं दिए. फिर से एक बार जो मैंने पहले दोहराई थी, द वेरी फर्स्ट थिंग आई स्टार्टेड विथ, एक तो मेरी आवाज आप तक पहुंच नहीं रही है, और जो मैं कह रहा हूं वो साफ सुथरा नहीं है, इसलिए आप तक पहुंच नहीं रहा है. तो ये साफ सुथरा होने की जो बातें है, तो उसमें प्रोनाउंसिएशन आता है, उच्चारण आता है, उच्चारण शास्त्र आता है. और मेरा अगर ल र ळ न ये अगर स्पष्ट नहीं है, तो वो र ल ळ न ये ठीक तरह से आप तक नहीं पहुंच पाता. तो ये वर्ण जिस अक्षर में रहते हैं, वो अक्षर आप तक, वो शब्द आप तक पहुंच नहीं पाते, और एट द एंड ऑफ द डे आप वो शब्द समझ नहीं पाते और उसका अर्थ नहीं समझ पाते. सो प्रोनाउंसिएशन बहुत ही जरूरी है. और सीधी सी बात है कि हिंदी, मराठी, ये जो भाषाएं हैं, लैंग्वेजेस है, बस उसी के बारे में प्रोनाउंसिएशन के लिए बहुत लोगों को दिक्कत होती है. मैंने क्या कि अरे ठीक है यार, समझ जाता है ना, क्या प्रोनाउंसिएशन के बारे में सोचना है. लेकिन ये इंग्लिश में नहीं होता. देखो, इंग्लिश में अरे ऐसा नहीं, ऐसा प्रोनाउंस करते हैं, ऐसा 1000 बार कोई कहता है, 1000 बार आपका टीचर कहता है, 1000 बार आपकी माँ या बाबा कहते हैं, जो आपके सामने लैंग्वेज वाला हो. अरे इंग्लिश का ये वर्ड ऐसा नहीं होता, में फ, बुफे, फ ऐसे ही आना चाहिए, फ नहीं आना चाहिए, क्योंकि इंग्लिश में फ नहीं है. होठों को होठ लगाकर जो फ होता है वो बस मराठी में है, हिंदी में है. फूल, मराठी का फूल और इंग्लिश का फूल, ये जो फर्क है, तो ये अगर इंग्लिश में अगर हमने हाँ फुल, यू आर फुल, ऐसा अगर इंग्लिश में कहा, हाँ, तो झट से सामने वाला बोलेगा अरे यार फुल नहीं यार, क्या इंग्लिश का. तो इंग्लिश में ज्यादातर 99% इंग्लिश वर्ड्स के प्रोनाउंसिएशन के बारे में हम ज्यादातर ध्यान देते हैं, लेकिन वो ध्यान हम मराठी और हिंदी के
उच्चारण में, प्रोनाउंसिएशन में नहीं देते, वो देना चाहिए ताकि रस्व दीर्घ है, रस्व दीर्घ के, मराठी और हिंदी ऐसी भाषा है, ज्यादातर मराठी की रस्व और दीर्घ के साथ उसका उच्चारण और अर्थ भी बदलता है। एक सी फॉर दैट मैटर, फॉर एन इंस्टेंस, एक चक्रपाणी शब्द है, मालूम है चक्रपाणी? चक्रपाणी, चक्रपाणी इज व्हाट? चक्रपाणी हम श्री कृष्ण को कहते हैं चक्रपाणी। सो चक्रपाणी में पानी रस्व आता है, पहला, पहली टोपी आती है। सो चक्रपाणी, तो रस्व जो पानी है उसका अर्थ है हाथ, हस्त। तो जिसके हाथ में चक्र है वो चक्रपाणी। हाँ, चक्रपाणी श्री कृष्ण, ये हम बोलते हैं। लेकिन अगर ये पानी, अगर टोपी दूसरी पड़ी तो दीर्घ हो गया, तो पाणी माने जल, वॉटर। सो अगर मैं पाणी, मी पाणी पितोय असं जर मराठीत लिहायचं असेल आणि जर मी रस्व टाकला, मी पाणी रस्व पितोय, तर मी पाणी पितोय म्हणजे मी मी हात पितोय का? किंवा चक्रपाणी, चक्रपाणीमध्ये जर णी दीर्घ आला तर ते चक्र पाण्यात गेलंय का? एवढा साधा विचार, हा अर्थ बदलतो पूर्ण मराठीमध्ये। सी साधी गोष्ट है, इंग्लिश मध्ये सुद्धा अपन, अरे ते वहां पे आय नहीं है, डबल ई आना चाहिए, होता है ना। ये क्रिक, क्रिक में सी आर आई सी के क्यों नहीं होता? सी आर डबल ई के सी के ही क्यों होता है? राइट। सीन, सीन में एस आई एन सीन हुआ तो मतलब बदल गया, अर्थ बदल गया। एस डबल ई एन सीन का अर्थ बदल गया। एस डबल ई एन सीन पाप नहीं होता, एस आई एन सीन देखा हुआ नहीं होता। लेकिन ये हमारे यहाँ प्रॉब्लम ऐसी है कि हम इंग्लिश में ज्यादा ध्यान देते हैं। ये जो इंग्लिश के जो स्पेलिंग है, इंग्लिश का जो ग्रामर के बारे में भी वैसा है, जो हम मराठी हिंदी में ग्रामर के यहाँ ध्यान नहीं देते, ग्रामर की तरफ ध्यान नहीं देते, बस मराठी हिंदी में ही ये चलता है कि बस समझ में आ रहा है ना, अर्थ समझ में आ रहा है ना, इमोशन्स पहुंच रहे हैं ना, मराठीत आपण भावना पोचल्या असं म्हणतो ना आपण गमतीत, हाँ भापो, हाँ इमोशन पहुंच गई बस। अब क्या ग्रामर देखना है, ये इंग्लिश में क्यों नहीं होता? इंग्लिश में क्यों नहीं होता? आई एम वॉकिंग ही कहते हैं ना, आई वॉकिंग नहीं ना कहते। हाँ, आई वॉकिंग, आई गोइंग, आई ईटिंग, ये नहीं ना होता। वो एम डालना जरूरी क्यों होता है? अगर नहीं डाला तो आप सामने वाला गालियां देगा आपको, अरे यार क्या ये इंग्लिश बोल रहा है यार सर, चला ठीक तरह से ग्रामर भी उसे नहीं मालूम है। तो प्रोनाउंसिएशन, ग्रामर, उच्चारण, जो अब मराठी हिंदी में रस्व दीर्घ का जो विचार करना जरूरी है, बहुत जरूरी है, उसके वो अर्थ बदलता है पूरा। और अगर इंग्लिश के ग्रामर में, इंग्लिश के उच्चारण में, इंग्लिश के प्रोनाउंसिएशन में अगर हम ध्यान देते हैं तो अपनी लँग्वेज में ध्यान क्यों नहीं देते? बस आय थिंक ती अशी आपली लोकल मदर टंग आहे म्हणून मे बी आपण जास्त लक्ष नाही देत बोलताना. लक्ष देत नाही, पण तोच प्रॉब्लेम होतो की तिकडेच लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण टेकन फॉर ग्रांटेड होतं कि चल ये तो हो जाएगा, ये आ जाएगा, लेकिन वहीं पे प्रॉब्लम होता है कि वही बात नहीं आती जो हमने घर के मुर्गे दाल बराबर। ये सीधी सी बात है कि जो हमेशा हमारे साथ रहता है, जो हमेशा मैं यूज करते रहता हूँ, उसकी तरफ में ज्यादा ध्यान नहीं देता। हो येते मला, मग काय करायचंय? हाँ, सर जब एग्जाम हॉल या कहीं और सिंग करना हो तो आवाज क्यों नहीं निकलती, नर्वसनेस क्यों होती है? द व्हेरी फर्स्ट थिंग इज, बोलू ना, सांगू ना उत्तर, कारण मला प्रश्न दिसतोय। क्वेश्चन आन्सर्स नंतर घेतले तरी चालतील, कारण की हा क्वेश्चन नंतर येणारच आहे. ओके ओके ओके, क्वेश्चन नो प्रॉब्लेम, कंटिन्यू, कॅरी ऑन। हा, तर आता व्हॉइस कल्चरचं झालं, पण व्हॉइस कल्चर आणि भरतनाट्यम हे कसे, म्हणजे कसे हेल्प करू शकतात भरतनाट्यम मध्ये? व्हॉइस कल्चर भरतनाट्यम मध्ये कसं मदत करतं? नाही, केवळ भरतनाट्यमच असं नाही, प्रत्येकच कलेचं, म्हणजे साधं जिकडे व्हॉइस कल्चर आपल्या साध्या कम्युनिकेशन साठी जिकडे इम्पॉर्टंट आहे, तिकडे ते सगळ्याच गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट आहे. वेदर इट इज ड्रामा, वेदर इट इज एनी फॉर्म ऑफ डान्स, वेदर इट इज एनी फॉर्म ऑफ आर्ट, रादर आई वुड से, किसी भी कला के लिए वॉइस कल्चर, वॉइस जरूरी है। अगर आपको गाना है तो आपको वॉइस जरूरी है, अगर आपको डांस में भी जो सिंगिंग, बैकग्राउंड में सिंगिंग होता है, जरूरी है।
भरतनाट्यम, कथक, जो कुछ डांस फॉर्म है उसमें कभी कभी हम ताल बोलते हैं ना, वोकल वोकल करते हैं ना, कभी कभी दिखाते हैं डांस करते हुए भी। तो अगर वो द सेम थिंग वो अगर पहुंचा ही नहीं ऑडियंस तक, तो आप क्या कर रहे हैं वो समझ ही नहीं पाएगा ऑडियंस। अगर वो समझ नहीं पाएगा तो उस वहां तक आप पहुंच नहीं, वो ऑडियंस पहुंचेगा नहीं। तो ये जो पहुंचना है, वहां मुझे जो बात प्रेजेंट करनी है, मैं जो प्रेजेंट करने जा रहा हूँ, प्रेजेंट यहाँ से पूरे बॉडी, जो बॉडी लैंग्वेज है मेरी, वर्बल, मेरे हाथों के हालचाल, मेरी बॉडी लैंग्वेज, मेरे स्टेप्स, मेरे फेशियल एक्सप्रेशंस, मेरे मूड्स, ये सब बातें, ये जो सब बारीकियां हैं, वो सभी बारीकियां ऑडियंस तक तो पहुंचनी चाहिए। जैसी मेरी आवाज ऑडियंस तक पहुंचनी चाहिए, जैसे मेरी आवाज आप तक पहुंचनी चाहिए, वैसे ये जो सब है उसके साथ, आवाज के साथ वो ऑडियंस तक पहुंचना चाहिए, तभी ऑडियंस समझ पाएगा कि आप क्या कर रहे हो। तो ये जो बात है, तो सिर्फ भरतनाट्यम के लिए ही नहीं, तो कोई भी कला हो उसमें वॉइस की जरूरी है। मुझे लगता है, जहां तक मैंने पढ़ा है, जहां तक मुझे मालूम है कि पहले भरतनाट्यम में गाना और नाचना, डांस और सॉन्ग एक साथ होता था। अब शायद ज्यादातर बहुत सा कम हुआ है ना भरतनाट्यम में, ये किसी भी डांस में गाना और एक साथ, सिंगिंग एंड डांसिंग एक साथ। हाँ, लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये लाईव्ह परफॉर्मन्स, डान्स लाईव्ह परफॉर्मन्स सुरू असताना डान्सरनेच गाणं, हे आता मला वाटतं खूप कमी झालंय. आहे. हा, हो ना, बरोबर ना. हो. हा, तो याच्यामध्ये व्हॉइसचं महत्व कुठे आलं? जो सिंगर असेल, जो बॅकड्रॉपला असेल, त्यांच्यासाठी व्हॉइसचं महत्व आहे. तर तो जो सिंगर असेल, त्या सिंगरचे शब्द आर्टिस्ट पर्यंत, जो स्टेजवर डान्स करतोय त्याच्यापर्यंत पोहोचायला हवेत. जो सिंगर है, जो गा रहा है, उसके जो शब्द है वो डांसर तक, आर्टिस्ट तक, जो स्टेज पर, रंगमंच पर अपनी कला दिखा रहा है ऑडियंस को, उसके तक तो वहां तक तो पहुंचने चाहिए। शायद माइक हो ना हो, माइक्रोफोन साउंड सिस्टम हो ना हो, अगर नहीं हो, ऐसा पकड़ के चलते हैं कि चलो हमारे यहाँ साउंड सिस्टम ही नहीं है आज, तो अगर ये साउंड सिस्टम नहीं है तो बिना साउंड सिस्टम के मेरी आवाज जो रंगमंच पर काम कर रहा है, जो रंगमंच पे डांस कर रहा है, रही है, वहां उस कलाकार तक तो मेरी आवाज पहुंचनी चाहिए। इसलिए, और वो प्लस मैं गा रहा हूँ, गाने के जो मुरके है, गाने के जो मूड्स है, गाने के जो एक नजाकत है गाने की, और उसकी जो डिग्निटी है गाने की, वो सब मुझे गाने के हर एक शब्द में लानी चाहिए। और उसी के साथ साथ मेरे शब्द का, मेरे वो प्रोजेक्शन जो है, वो प्रोजेक्शन भी मुझे साथ साथ रखना चाहिए। तो ये सब जो एक वर्ण जो है, एक अक्षर जो है, उस अक्षर के साथ ये सब बातें जुड़ जाती है। एक अक्षर के साथ क्या क्या जुड़ जाता है, तो उस अक्षर का जो अर्थ है, मूल अर्थ है, वो मूल अर्थ क्या है, वो जो मूल अर्थ है वो मुझे समझ में आया है या नहीं, मैं समझ सका हूं या नहीं, उस अक्षर का जो अर्थ है वो मुझे जो समझ में आया है, वो मैं आप तक पहुंचा रहा हूं या नहीं, उसमें कामयाब हो रहा हूं या नहीं। देखो, एक जो अक्षर है अ ये अक्षर लेकर चलते हैं, तो अ अक्षर का जो अर्थ है, वो अक्षर का अर्थ मुझे मालूम है या नहीं, मैं समझ पाया हूं या नहीं। जो मैं अर्थ समझ पाया हूं वह मैं आप तक पहुंचा रहा हूं या नहीं, आप तक पहुंच रहा है या नहीं। और वो आप तक पहुंच रहा है या नहीं, आपको वो अर्थ मैं जो कह रहा हूं वो अर्थ आपको समझ में आ रहा है या नहीं, ये मुझे भी समझ में आना चाहिए कि अरे हाँ, समझ में आ रहा है, तो मैं आ कह सकूं, तो मैं ई कह सकूं, उसके बाद मैं ऊ कह सकूं। अगर बिना समझ में आए अगर मैं आ कहा, ई कहा, ऊ कहा, ए कहा, आह तक गया, न तक गया, तो मैं ये विचार ही नहीं, मैंने ये सोचा ही नहीं कि आपको समझ में आ रहा है या नहीं, आप तक ये पहुंच रहा है या नहीं, तो उसका कोई वो बात ही नहीं रही कि अगर बस आप वो रटते चले जाते हो, फिर जस्ट वो बड़बड़ रहा है, वो बात कर रहा है और चलो हाँ ठीक है सुनते जा रहे हैं। लेकिन
उसका जो अर्थ है वो अर्थ आप तक पहुंचना चाहिए, आप तक पहुंचा है या नहीं, आप वो समझ रही है या नहीं, वो मुझे समझ में आना चाहिए। उसके साथ वो अर्थ के साथ साथ प्रोजेक्शन, आवाज अर्थ में मतलब हाँ, बस मैं मेरे मेरे में अगर चलता रहा, आप तक पहुंचा ही नहीं, तो मैं कितना भी मेरा मूड अच्छा हो, कितना भी मैं अच्छी तरह से गाऊं, लेकिन आवाज अगर मेरी तरह मेरे तक ही सीमित रहे, आप तक पहुंचे ही नहीं, तो वो भी नहीं होगा। तो एक साथ का मूल अर्थ, उसकी मुझे आई हुई समझ, वो मैं जो अर्थ समझ पाया हूं, वो आप तक वो उसका अर्थ समझाने की कोशिश, और आपको वो समझ गया है या नहीं, ये फिर से दोबारा मुझे समझने की कोशिश, इसके साथ मेरे प्रोजेक्शन। ये अ के पीछे इतनी सारी बातें हैं, अ के पीछे इतनी सारी बातें जुड़ी हुई हैं, जो एक अक्षर के साथ साथ प्रोजेक्शन, उसका प्रोनाउंसिएशन, उसका अर्थ प्रकटन, ये बातें जरूरी होगी। So coming towards again with to भरतनाट्यम, तो सिर्फ भरतनाट्यम ही नहीं, कोई भी कला हो, मेरा जो बोलना है वो आप तक अगर समझ पहुंचा ना हो, तो मुझे वॉइस कल्चर की जरूरत होती है, होनी भी चाहिए। ओके, बट आता लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये तरी आम्ही सिंगिंग नाही करत, सिंगर वेगळा असतो. बरोबर. बट जे एक्झाम्स असतात, विशारदवाल्या असतात, किंवा जे आपण एक्झाम, तर आम्हाला कसं असते की डान्स केला की त्यानंतर ते गाणं गाऊन दाखवायचं असते राग तालमध्ये. तर मग ऑन द स्पॉट की तुम्हाला ब्रीदिंगचा पण हे होतं आणि तुम्ही तेव्हाच गायचं कंटिन्यू लगेच. बरोबर. तर मग करावं, असे खूप सारे क्वेश्चन आले, तर म्हणून नाही, त्याच्यात दोन गोष्टी असतात. एक, आपण जे काही केलेलं आहे त्याच्यात जर आपण 1000% पक्के असू, 1000% आय एम परफेक्ट, तर मग तो प्रॉब्लेम येत नाही की ओके मला माहिती आहे, तुम्ही, आपण म्हणतो ना अर्ध्या झोपेतून उठवलं तरी तो सुरू करेल, आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना. म्हणजे काय, अर्ध्या झोपेतून उठवलं तरी सुरू करेल म्हणजे काय, एवढी त्याची पक्की तयारी झालेली आहे, त्याला काय तयारी करण्याची गरज नाही, तो कधीही येत. चल इथून सुरू कर म्हटलं तो कुठल्याही क्षणाला सुरू होतो. डान्स असेल, गाणं असेल, ऍक्टिंग असेल, काही, म्हणजे त्याची एवढी चोख तयारी झालेली आहे की त्याला कुठल्याही काही सादर करण्यासाठी तयारी करण्याची गरज नाही. हा एक भाग, म्हणजे चोख अभ्यास, 100% प्रिपरेशन. आय एम 1001% प्रिपेअर्ड फॉर एनी एक्झाम, फॉर एनी क्वेश्चन, फॉर एनी सिच्युएशन आय वुड फेस विथ. दुसरा, कॉन्फिडन्स, जो बऱ्याच वेळा येतो, की कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो, की जर मी कॉन्फिडंट असेन तर काही गोष्टी मला अर्धवट माहिती असताना सुद्धा मी त्या कॉन्फिडेंटली व्यवस्थितपणाने आर्टिक्युलेट करून मी प्रेझेंट करू शकेन. हे होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण अशा, म्हणजे मी अगदी नेहमीच्या बोलण्यातली अशी हे सांगत जातो बघा, की आपण चुकीचं सुद्धा किती कन्फर्मली सांगतो बघा. काय कॉन्फिडन्स आहे यार, चुकीचं सुद्धा त्याने एवढ्या कॉन्फिडेंटली सांगितलं, हे गमतीनं म्हणतो ना आपण, आणि आपल्याला त्यावेळी ते क्षणभर खरं वाटून जातं. साधी गोष्ट आहे, आपल्याला व्हॉट्सअपला आता सध्या कितीतरी फॉरवर्ड्स येत असतात, आणि त्याच्यातले 80% फॉरवर्ड्स हे आपल्याला खरे वाटत असतात, आणि त्या 80% फॉरवर्ड्स जे आपल्याला खरे वाटत असतात ते 99% फॉल्स असतात. बरोबर. पण हे जे आहे की हे कॉन्फिडेंटली प्रेझेंट करणं, मग जेव्हा आपण कॉन्फिडेंटली खरी गोष्ट आपण प्रेझेंट करतो, तेव्हा ऑफकोर्स त्याच्यात आपल्याला यश मिळतं. सो कॉन्फिडन्स इज द बेसिक थिंग. कारण मी नेहमी म्हणतो, कॉन्फिडन्स नसेल तर मला, म्हणजे आपण बघा, मी बोलत का नाही, मला बोलता कमी आहे, मला बोलायला भीती वाटते, असा प्रश्न विचारला पटकन कोणी तर मला उत्तर देताना भीती वाटते. का तर नाही, मी उत्तर देऊ शकेन की नाही, माझा कॉन्फिडेंस नाहीये, मला आत्मविश्वास नाहीये. मैं कह नहीं सकता कि मैं, अगर आपने कुछ सवाल पूछा तो मैं ठीक तरह से झट से विद इन अ फ्रैक्शन ऑफ सेकंड जवाब दे सकूंगा या नहीं, ये कॉन्फिडन्स नाहीये मेरे. आणि प्रॉब्लेम असा आहे की आपण
ह्या तयारीनं बोलण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून कॉन्फिडन्स निर्माण होत नाही. मी नेहमी म्हणतो हे थोडं कोंबडं आणि अंड आहे. आधी अंड की आधी कोंबडं, नेहमीचा प्रश्न आहे ना. आधी अंड की आधी कोंबडं. तसं आपण कॉन्फिडन्स नाही म्हणून मला बोलण्याची भीती वाटते म्हणून आपण बोलत नाही, आणि आपण बोलण्याचा सराव करत नाही म्हणून आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होत नाही. गेटिंग मी? सो आपण जर सातत्यानं बोलण्याची सवय करत राहिलो, म्हणजे मला कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे म्हणून मला बोलायचंय, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचा आहे मला, म्हणून मला बोलत राहायचंय, म्हणून प्रॅक्टिस करणं हा भाग वेगळा, आणि कंटाळा येईपर्यंत बडबडत राहणं, समोरच्यांना म्हणणं बास रे बाबा किती बडबडतोय, हा भाग वेगळा. सो मला बोलण्याची माझ्या तयारी करायची असेल, मी आता सुद्धा आज सुद्धा ऑलमोस्ट ऑलमोस्ट 30 years into the field. तरी सुद्धा आज मी माझ्या नाटकाची जर अनाउन्समेंट मी करणार असेल किंवा काहीही मला करायचं असेल तरी 100 वेळा माझी प्रॅक्टिस चालू असते डोक्यात. मग त्याच्यात ब्रिदिंग आलं, प्रोनाउन्सिएशन आलं, त्याचं अंडरस्टँडिंग आलं, अर्थ कशा पद्धतीने त्याचा मला समजेल. बऱ्याच वेळा असं असतं की सातत्यानं आपण, आणि शेवटी आपल्या ह्या ज्या फाईन आर्ट्स ज्या आहेत, आपल्या ह्या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, त्या लाईव्ह आर्ट्स म्हणतो आपण, याला जिवंत कला म्हणतो आपण, की आज जसं होणार आहे तसं उद्या होईल की नाही सांगता येत नाही, किंवा काल जसं झालंय तसं आज झालंय की, किंवा कालच्यापेक्षा अरे कालचा परफॉर्मन्स कसला अफलातून झाला होता यार, मजा आहे आपण, आणि का आजचा असं हे नाही झाला, असं मजा नाही आली, ठीक आहे उद्या बघूया, उद्या आपण वर्कआउट करूया. म्हणजे काय, याच्यात शक्यता आहेत. दिस इज जिवंत कला आपण म्हणतो याला, लाईव्ह परफॉर्मन्सेस. लाईव्ह परफॉर्मन्सेस मध्ये काय होतं, लाईव्ह परफॉर्मन्स जर आपला कॉन्फिडन्स नसेल, ते क्वेश्चन अँड आन्सर सुद्धा लाईव्ह परफॉर्मन्सच झाला ना, कारण तिकडून तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि प्रश्न विचारल्याबरोबर मला उत्तर द्यायचंय, हा लाईव्ह परफॉर्मन्स झाला. सो या लाईव्ह परफॉर्मन्स साठी जर माझ्याकडे कॉन्फिडन्स नसेल तर मला बऱ्याच वेळा असं असतं की उत्तर येत असतं, मला तुम्ही लिहून द्यायला सांगा, मी त्या एका प्रश्नाचं मी 100 वेळेस उत्तर लिहू शकेन पटकन दुसऱ्या सेकंदाला, पण तेच जर नाही लिहायचं नाहीये, तू वर्बली सांग मला, असं जर म्हटलं तर मी गडबडतो. का गडबडतो तर आय एम नॉट शुअर की मी ते व्यवस्थित मांडू शकेन की नाही. येते मला खूप माहिती आहे, प्रचंड माहिती आहे, जगाचा अख्खा इतिहास माहिती आहे मला, भरतनाट्यमचा अख्खा इतिहास माहिती आहे मला एकदम, पण जर प्रश्न विचारताना जर भरतनाट्यम कशी सुरुवात झाली, सर्फरोजीराजे कोण होता, भरतनाट्यमची सुरुवात कशी झाली, असं मला ढीग माहिती असेल, भरतनाट्यमची कधी सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, त्याच्यातले सुधारणा कशा होत, इम्प्रुव्हमेंट कशा होत गेला, आज व्हॉट इज करंट स्टेटस ऑफ भरतनाट्यम, हे सगळं मला माहिती आहे. पण माझ्याकडे हे सांगण्याचा मला कॉन्फिडन्सच नाहीये, तर मला सगळं माहिती असून सुद्धा काहीही उपयोग नाही. आणि नंतर आपण म्हणतो ना, कितीतरी वेळा हे शाळेपासून आपल्या चालत आलेलं असेल, आपण आपल्याशी थोडं विचार करून बघूया. शाळेत असतानाच परीक्षेपासून आपण येत होतं यार, पण काय हेच नाही असं आपण होतं ना, उत्तर येत होतं मला, पण ते ना वेळ कमी पडला म्हणजे काय, आपलं टाइम मॅनेजमेंट, त्याच्यात कॉन्फिडन्स कसा वाढवायचा सांगतोय, तेच सांगतोय आता, तोच विषय चाललाय आपला, एक प्रश्न आलाय समोर. सो हे जे आहे की आपल्याला सगळं माहिती असतं पण कॉन्फिडन्स नसतो, त्यामुळे आपण बोलू नाही शकत. सो कॉन्फिडन्स वाढवणं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तर सतत मी तेच सांगत होतो, सतत बोलत राहणं, सतत, आणि ते माझ्यापुरतं बोलत राहणं, सतत बोलण्याची प्रॅक्टिस करत राहणं, बोलण्याची प्रॅक्टिस करत राहणं ही वॉट, तर प्रोनाउन्सिएशन पासून मुळात सगळ्यात पहिल्यांदा मला माझा आवाज कळला पाहिजे, माझा आवाज कसा आहे, माझ्या आवाजात कमतरता काय काय आहे, माझ्या आवाजात मेरे आवाज में खामियां क्या है, मेरे आवाज में खूबियां क्या है, विशेषताएं मेरे आवाज की क्या है. तो ये पहले मैं जान लूं व्हाट आर द प्लस पॉइंट्स ऑफ माई वॉइस एंड व्हाट आर द माइनस पॉइंट्स ऑफ माई वॉइस, ये पहले मैं जान लूं, और उसके बाद मैं काम करूं कि मेरी आवाज में जो प्लस पॉइंट्स है वो हाईलाइट करते जाऊं, और मेरी आवाज में जो माइनस पॉइंट्स है वो कम करने की कोशिश करूं. तर याच्यासाठी कॉन्फिडन्स पासून ही सगळी सुरुवात करायला लागते आपल्याला. कॉन्फिडन्स वाढवायचं म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. आता प्रत्येकाच्या हातात हे डिव्हाइस आहे, पूर्वी तसं काही नव्हतं.
म्हणजे मी आता तसं आमच्या वेळी वगैरे असं काय म्हणणार नाही, मी काय फार मोठा याच्यातला भाग नाही, हे नाहीये म्हणजे फार असं म्हातारा एकदम म्हातारा नाही झालं. आमच्या वेळी असं होतं, असं काहीच नव्हतं आता तुम्हाला. पण माझ्याकडे जेव्हा मोबाईल आणि त्याच्यातही रेकॉर्डिंग असलेला मोबाईल आला द व्हेरी फर्स्ट टाइम, ऑलमोस्ट एक 10-12 वर्षापूर्वी साधारणपणे असेल कदाचित, एक एक साधारण 10-12 वर्ष, तर तेव्हापासून मी त्या डिव्हाइसचा माझ्या कामासाठी, माझ्या परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी करायला सुरुवात केली. कशी? तर ह्या मोबाईलमध्ये आता आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तर हे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते मी एखादा विषय घेणं, समजा एखाद्या मिनिटाचा मला विषय घ्यायचा आहे आणि एखाद्या मिनिटाचा मी विषय घेतला, तर त्याच्यावर मी बोलण्याची प्रॅक्टिस करणं. ती भरतनाट्यमचाच विषय असेल तर भरतनाट्यमचा इतिहास हा जर मी विषय घेतला, तर त्याच्यावर मला 5 मिनिटं बोलायचं असं धरून चालू आपण, तर त्याची मीच तयारी करणं. मला माहिती आहे सगळं भरतनाट्यमचा अख्खा इतिहास मला तोंडपाठ आहे, पण तोंडपाठ जरी असला तरी तो तोंडातून बाहेर यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स हवा बोलण्याचा. मग असा एखादा मी समजा विषय घेतला, एक 3 मिनिटं मग भरतनाट्यमचा इतिहास, की आपण त्याच्यात सुद्धा सेगमेंट करायचं की भरतनाट्यमचा इतिहास म्हणजे मी केवढं बोलणार आहे, तर मला 3 मिनिटांमध्ये हे बोलायचंय. मग त्याची तयारी करणं. आपण काय करतो ती तयारी करत नाही. आपण बोलताना आपल्या जी परीक्षेची तयारी करतो ती आपण घोकंपट्टी करतो, जस्ट असं बस रटते रहते हैं कि चलो ओके बरोबर, हे करतो आपण. तर असं न करता ते समजून घेणं, केवळ घोकंपट्टी नाही, केवळ पाठांतर नाही, ते समजून घेऊन करणं. मग भरतनाट्यमच्या इतिहासाबद्दल जर मी 10 पुस्तकं वाचलेली असतील तर ती समजून घेणं आणि त्याच्यातून मला आता या 3 मिनिटांमध्ये काय बोलायचंय ते मी पॉइंट्स काढणं, प्रॉपर तयारी करणं, त्याची पाठ नाही तयारी करणं. मग त्याच्यासाठी मी कदाचित 2 दिवस तयारी करत असेल. 3 मिनिटाचं माझी तयारी करण्यासाठी 2 दिवस मी तयारी करतोय, प्रॉपर रिहर्सल करतोय, वर्कआउट करतोय आणि त्याच्यानंतर मग ती 3 मिनिटं मी बोलणं, ते रेकॉर्ड करणं, ऑडिओ रेकॉर्ड करणं, व्हिडिओ रेकॉर्ड करणं, हे करायचं. आणि आपणच बघायचं, आपल्यालाच कळतं आपण काय सोनं पिकवलंय की माती खाल्लेली. ही स्वतःची सुरुवात झाली. कारण आता कसं आहे, आता आपल्याला चांगलं आणि वाईट किमान कळतं. आपण खूप बघतो, खूप चांगलं बघतो, खूप रियालिटी शोज बघतो, त्याच्यात खूप जसे चांगले परफॉर्मन्सेस असतात तसेच वाईट परफॉर्मन्सेस सुद्धा असतात. सो हे आपल्याला कळतं. तर हे जर आपल्याला कळत असेल तर आपला जो परफॉर्मन्स आहे तर तो परफॉर्मन्स सुद्धा मला कळायला हवा. मी रेकॉर्डिंग करत असताना बघितल्यावर मी आत्ता हा जो बोलतोय तर मला मी फ्रेम मध्ये बघतोय ना, फ्रेम मध्ये मला मी दिसतोय, मी कसा माझे हातवारे होत आहेत, मी कसा बसलेलो आहे, माझी मान कशी होते, माझी हालचाल कशी होते, माझे ओठ कसे हलतायत, मी जर हात असा केला तर तो कसा दिसतोय, हे आत्ता मला दिसतंय. पण हे दिसत असताना मी जर नुसतं जसं चाललंय तसं चालवत गेलो आणि ते बघत असताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड माझ्या काय आहे की मला आत्ता किमान 50 जण, आत्ता 25 जण बघत असतील, बरोबर, किमान 25 जण मला आता बघत असतील, किमान 25 जण मला आता ऐकत असतील. जर किमान म्हणजे 25 दुणे 50 आणि 25 दुणे 50 डोळे आणि 25 दुणे 50 कान आपल्याला बघतायत आणि ऐकतायत. ओके, गॉट इट. सो हे 50 डोळे आणि 50 कान आपल्याला जर बघत ऐकत असतील तर इट इज माय सोल रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रेझेंट माय सेल्फ इन अ प्रॉपर अँड कन्फर्म वे, कॉन्फिडंट वे. कॉन्फिडेंटली मी स्वतःला तुमच्या समोर प्रेझेंट करणं, मला जे काही मांडायचे ते कॉन्फिडंट मी तुमच्या समोर मांडणं. तर हे जे काही आता 25 जण बघत असतील, 20 जण बघत असतील, त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. जे आपण पहिल्यापासून हेच बोलतोय, आत्ता जे मी बोलतोय ते माझ्या बॅक ऑफ द माइंड हे आहे की आत्ता 20 जण किंवा 20, 25 जण, 50 जण, 100 जण जितके किती बघत असतील लाईव्ह व्हिडिओ हा, ते तेवढे जण बघतायत आणि ऐकतायत. तर मला माझं म्हणणं कॉन्फिडंटली तुमच्यासमोर मांडलं पाहिजे, जे तुमच्यापर्यंत पोहोचून त्याचा तुम्हाला विचार करायला लावलं पाहिजे.
मला व्हिज्युअली प्रेझेंट होताना असं प्रेझेंट व्हायला हवं की तुमचे डोळे 50 डोळे बघतायत म्हटल्यानंतर मला व्हिज्युअली प्रेझेंट होताना सुद्धा कॉन्फिडेंटली प्रेझेंट व्हायला पाहिजे. तुम्ही सगळेजण मला बघत असताना सुद्धा जर मी समजा असं कसं आहे असं बघून जर बोललो तर कसं एक 2 मिनिटं याला आता ते बसलेत ना मस्त गंमत आहे, हे 2 मिनिटं ती गंमत तुम्ही सहन कराल, पण नंतर नंतर बस ना बाबा सरळ. आपण साधं खुर्चीवर सरळ बस ना असं बोलतो ना सहज पटकन. हे ह्या सगळ्या ज्या नेहमीच्या डे टू डे व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर आपण आपल्यालाच इम्प्लिमेंट करत गेलो, लागू करत गेलो, तर मला वाटतं ह्या कितीतरी गोष्टी सोप्या होऊन जातात आणि याच्यातून कॉन्फिडन्स आपोआप वाढत जातो. की मी ऑडिओ रेकॉर्ड केला, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि माझं मीच बघितलं, माझं मीच ऐकलं, माझं मला कळतं की मी चांगलं बोललोय की वाईट बोललोय, मी कसा प्रेझेंट झालोय आणि आपल्याला कळतं की नाही हे सुधारायला पाहिजे. मग त्याच्यात सुधारणा करून रिपीट करा. एकदा करा, दोनदा करा, 5 वेळा करा, 10 वेळा करा, 50 वेळा करा, 51व्या वेळी तरी कधीतरी बरोबर येईल की वाटेल नाही हा आता हे जरा बऱ्यापैकी चांगलं आलंय. 51व्या वेळी तरी वाटेल आपल्याला की हे व्यवस्थित बोललोय मी, बऱ्यापैकी बोललोय मी. जो परवाच्या दिवशी मी एकदम वाईट बोलत होतो, परवाच्या दिवशी जो खूप इनकॉन्फिडंट होतो तो आता किमान एक भले 10% असेल, 5% असेल, 50% असेल, नॉट नेसेसरी. आम्ही जेव्हा वर्कशॉप करतो तेव्हा वर्कशॉपमध्ये मी नेहमी सांगतो की वर्कशॉप केलं याचा अर्थ 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये किंवा महिन्यात, वर्षभरात असेल, 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल, सिलेबस असेल, बट इट डझंट मीन 3 वर्षानंतर तुम्ही अकॅडमीतून अमिताभ बच्चन किंवा बिर्जी महाराज म्हणून बाहेर पडणार. बरोबर. मग त्या 3 वर्षामध्ये तुम्ही काय शिकता, 3 दिवसामध्ये, 3 महिन्यामध्ये तो जो प्रॉपर टाइम ऑफ कोर्स ऑफ टाइम जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकता, तर मला उद्यापासून काय शिकायचंय, मला उद्यापासून काय सुरुवात करायची आहे हे मी त्या वर्कशॉपमध्ये त्या सिलेबसमध्ये शिकत असतो. आणि त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी ठेवून त्याचा वापर करण्यासाठीची प्रॅक्टिस करणं, त्याच्यासाठी हे ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग सातत्यानं सराव करत राहणं, हेच सांगतोय मी राजश्रीचे. कॉन्फिडन्स वाढवायला काही योगा आहे का? योगाकडे येऊ आपण. योग आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा योग आहे. सो त्याच्याकडे येऊ आपण. काही ब्रिदिंगचे एक्सरसाइज जे आपण घरातल्या घरात करू शकतो, आपले करू शकतो. खूप एक्सरसाइजेस आहेत तसे जे सहजपणे होऊ शकतील, ते मी जाता जाता सांगेन सुद्धा 2-3. सो सगळ्यात बेसिक थिंग ही आली की तर मला बोलायचंय ना, तर मला जे काही बोलायचंय त्याची 2-3 मिनिटाची तयारी करेन आणि मी ऑडिओ रेकॉर्ड करेन आणि व्हिडिओ रेकॉर्ड करेन आणि माझं मीच पहिल्यांदा बघेन. माझा मी जेव्हा कन्फर्म होईन, ओके हे मला बरं वाटतंय, आता मला कोणाला तरी दाखवायला हरकत नाही, मग तो व्हिडिओ, तो ऑडिओ मी कोणाला तरी ऐकवेन. हे बघ ना जरा कसं वाटतंय, जरा सांग ना, चुका सांग ना. त्याचा चुका आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बऱ्याच वेळा आपण काय करतो की कोणाचा असा व्हिडिओ आलाय, अरे काय बोलतोय यार, अरे कसं उभं राहिलाय बघ, कसं वाकडी मान कशी केली आहे बघ. आपण फक्त निगेटिव्ह पॉइंट वर्कआउट बघत जातो त्याच्यातले. पण बऱ्याच वेळा जर असं कोणी जर हे पाठवला, समजा व्हिडिओ पाठवला आणि समजा तुमचा ग्रुप असेल, तुमचे स्टुडंट्स असतील, आता जर स्टुडंट जर तुमच्या आता ह्या लाईव्ह बघत असतील तर त्या स्टुडंटसाठी म्हणून मी सांगतो बघा की तुमचा ग्रुप असेल, क्लासचा ग्रुप असेल तुमच्या, तर तुम्हाला जर हा कॉन्फिडन्स, तर हा जो आता मी सांगितलेला एक्सरसाइज आहे तो करून ऑडिओ रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, तुम्ही तुमच्या ग्रुपवर टाका. म्हणजे जर समजा 50 जणांचा तुमचा ग्रुप असेल तर 49 जणांचं तुम्हाला फीडबॅक मिळतील. बघा बरोबर, मी एका 50 जणांच्या ग्रुपमध्ये आहे आणि मी माझ्या ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग माझं टाकलं आणि मी तुम्हाला सांगितलं की जरा मला आता तुमचे फीडबॅक द्या, तर मला माझ्या एका व्हिडिओवर 49 जणांचे फीडबॅक मिळतात ना. 49 जणांचे 49 फीडबॅक मिळतात आणि त्या 49 फीडबॅक्सचा मी विचार करून माझा पुढचा ऑडिओ, माझा पुढचा व्हिडिओ तयार केला पाहिजे. व्हिडिओ तयार केला पाहिजे म्हणजे टिकटॉक व्हिडिओ नाही,
अभ्यासाचा व्हिडिओ तयार केला पाहिजे. आणि अशातून आपण शिकत शिकत जर गेलो की आपल्याला ठीक आहे. आणखी 8 दिवसांनी मी तो व्हिडिओ तयार करून परत टाकला की 49 जणांना लक्षात येतं की अरे, आणि 49 जणांकडून आपल्याला पुन्हा फीडबॅक मिळतो की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये, मागच्या ऑडिओमध्ये आत्ताच्या ऑडिओमध्ये काय फरक आहे. म्हणजे त्यांना सुद्धा लक्षात येतं की माझ्यामध्ये काय सुधारणा झाली आहे 8 दिवसामध्ये, 8 महिन्याभरात, वर्षभरात, जे काही असेल ते आपल्याला सुद्धा कळतं की अरे ओके, माझ्यामध्ये ही सुधारणा झालेली आहे. आणि सुधारणेचा वेग कधीही फार अपेक्षेपेक्षा ठेवायचा नाही. म्हणजे आपल्याला काम डोंगरा एवढं करायचंय, आपल्याला हिमालय व्हायचंय हे पक्क, आपल्याला हिमालय व्हायचंय. पण हिमालय व्हायचंय असं नाही ना होणार की चला 8 दिवसात, 9व्या दिवशी, आता बघा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 9व्या दिवशी क्लासमधून बाहेर पडताना मी बिरजू महाराज, अरे बघत मी कसं काम करतो आता, असं तर नाही होत. सो मी एरवी माझ्या वर्कशॉपमध्ये सुद्धा सांगतो की 2 दिवस 20 तासांचं वर्कशॉप असतं. जेव्हा माझं 20 तासांचं 0.01% जरी 21व्या तासाला तुमच्यामध्ये फरक पडला, 0.01%, 0.01% का, तर आपण जेव्हा वर्कशॉपमध्ये येतो किंवा केवळ वर्कशॉप असं नाही, आपण जेव्हा या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा, म्हणजे जेव्हा आता समजा मी एक्झरसाईज एखादा तुम्हाला सांगेन, तेव्हा आता तुमचं समजा एक 25, 30, 35 वर्षाचं वय असेल, तर जेव्हा एक्झरसाईज तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात कराल, तो एक्झरसाईज, तेव्हा ज्या क्षणाला तुम्ही एक्झरसाईज करायला सुरुवात कराल त्या क्षणाला तुमचं साधारणपणे 35 वर्ष, समजा आपण धरून चालू 30-35 वर्ष आहे, तर 30-35 वर्षाची एकूण जी बॉडी लँग्वेजला, आपल्या एकूण व्होकल स्ट्रक्चरला जी सवय लागलेली असेल, ती जी सवय, ती जी प्रॅक्टिस आहे, ती सवय अशी एका दिवसामध्ये आणि एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये जाणार नाही ना. म्हणजे मी जे म्हणतो नाही परत एकदा की लगेच बच्चन 8 दिवसाचं वर्कशॉप करून बाहेर नाही ना पडला. अमिताभ बच्चन होण्यामागे 7 फिल्म्स फ्लॉप गेल्या, 8व्या सिनेमाला बच्चन समोर आला आणि त्याच्यानंतर सुद्धा आज 50 वर्षानंतर बच्चन आहे. गेटिंग मी? तो बच्चन असं एका रात्रीत नाही उभा राहिलेला. बिरजू महाराज एका रात्रीत नाही उभे राहिलेले. किशोरीताई आमोणकर एका रात्रीत नाही किशोरी आमोणकर झालेल्या. सो हा जो प्रवास आहे, आपण त्याला तपश्चर्या म्हणतो ना, तपश्चर्या म्हणतो आपण, साधना म्हणतो. ती साधना आहे. जशी नृत्यामध्ये साधना आहे, नाट्य कलेमध्ये, कुठल्याही कलेमध्ये जशी साधना आहे, तपश्चर्या आहे, तशी आपल्या आवाजाची सुद्धा साधना आहे, ज्याला आपण व्हॉइस कल्चर म्हणतो. तर ती आवाजाची साधना जर आपण करायला गेलो, कॉन्फिडन्स, म्हणजे हा कॉन्फिडन्सचा जो आता एक्झरसाईज सांगितला तो अगदी बेसिक एक्झरसाईज सांगितला. बोलण्याचा सराव करत राहणं, आपोआप कितीतरी गोष्टी सोप्या होत जातात. साधारणपणे 6 महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवू शकतो की अरे 6 महिन्यापूर्वी आणि आत्ताचा मी याच्यामध्ये किमान परत एकदा 0.01% जरी फरक पडला आपल्यामध्ये, तरी सुद्धा ती आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल, इम्प्रुव्हमेंटच्या दिशेने वाटचाल असू शकते ती. आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असं पण असते की एक भीती आहे, म्हणजे मला स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचंय, किंवा तर हे जर केलं, डेडिकेशन असलं, डिसिप्लिन असलं, प्रॅक्टिस असली रेग्युलर, तर मे बी ते नाही. एक्झॅक्टली. आणि कॉन्फिडन्स तुमची भीती घालवते. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की जी तुमची भीती घालवते. म्हणजे मग आत्मविश्वास अशा एवढ्या पातळीवर येतो, जे मी अगदी पहिल्यांदा म्हटलं की एखादी चुकीची आणि खोटी गोष्ट सुद्धा बिनधास्त सांगून जातो आपण. अरे नाही, एवढे कॉन्फिडेंटली सांगितलं, खोटं असेल का ते, असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा. एवढे कॉन्फिडेंटली सांगितलं आणि मलाही माहिती असतं की अरे चुकीचं सांगायचं पण मला रेटून सांगायचंय. मग हे जे आहे कॉन्फिडन्स, एखादी चुकीची गोष्ट सुद्धा खरी गोष्ट आहे असं लोकांना समजण्यासाठी जर कॉन्फिडन्स काम करत असेल, तर मग जी खरोखरच खरी गोष्ट आहे, जी खरोखरच चांगली गोष्ट आहे, ती उत्तम पद्धतीने ठसवण्यासाठी आणि मांडण्यासाठी कॉन्फिडन्स नक्कीच काम करेल. सो कॉन्फिडन्स इज द बेसिक थिंग. कॉन्फिडन्स असेल